ही जी व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आहे जी 400 mg ची आहे आणि ह्याची किंमत ₹75 आहे. शिवाय याच्यामध्ये 10 टॅबलेट्स आहेत. पण ही आपण कशासाठी घेतो हे माहिती आहे तुम्हाला? आपल्या केसांची छान वाढ होण्यासाठी किंवा रोगप्रतिकार शक्तीला छान चालना मिळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी डॅमेज होऊ नये म्हणून ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेतली जाते. बऱ्याच जणांनी पॅन्डेमिकमध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेतलेली आहे. डॉक्टरांनी खास रेकमेंड केली आहे. पण ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या चेहऱ्यासाठी वरदान आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ही तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढवते, हायड्रेशन वाढवते आणि अँटी एजिंगसाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरू शकते. ती कशी ठरू शकते हेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण याचा योग्य जर वापर केला नाही तर तुमची स्किन खराबही होऊ शकते. त्यामुळे ती कशा पद्धतीने वापरायची हे सगळं आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली छानपैकी ग्रो होती आणि ग्लो होतीये आणि ग्रो होण्याचं कारण असं की आपल्याला भरपूर नॉलेज मिळतं. ग्लो होण्याचं कारण असं की मी वेगवेगळ्या रेमेडीज तुम्हाला सांगत असते आणि या रेमेडीज अप्लाय करून आपण छानपैकी ग्लो होतोय, हो की नाही? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सूल जशी तुम्ही आतमध्ये खाल्ल्यानंतर जो शरीराला फायदा होतो तसंच तुमच्या चेहऱ्याला लावल्यानंतरही फायदा होतो. आता तुम्हाला हे माहिती आहे का की व्हिटॅमिन ई हे आपल्या शरीरामध्ये खूप नॅचरली प्रोड्यूस होत असतं. त्यामुळे आपण जर का ते वरतून लावलं तर ते आपल्या त्वचेसाठी अजिबात काय वेगळं आलंय आपल्या त्वचेमध्ये असं न वाटतं ते फॅमिलियर वाटून त्याचा जास्त उपयोग होत असतो. ज्यांची खूप तेलकट त्वचा आहे किंवा सेन्सिटिव्ह त्वचा आहे त्यांनी ते कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण व्हिटॅमिन ई कॅप्सूल म्हणजे या कॅप्सूल मधलं जे ऑइल आहे ते ऑइल जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा ते आपल्या त्वचेसाठी अक्षरशः वरदान ठरू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की व्हिटॅमिन ई हे तुम्ही मुळात खाल्लं पाहिजे. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते की आपली त्वचा जी आहे मी ज्या रेमेडी तुम्हाला सांगते आपण शरीरामध्ये खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे पोषण मिळतात तसेच आपल्या स्किनलाही काही छिद्र असतात. त्या छिद्रांमधून ते छानपैकी ॲब्झॉर्ब करतं आणि ॲब्झॉर्ब करून स्किन तुमचं ते सगळं जे पोषण आहे ते खातच असतं असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ते स्किनला छानपैकी पोषण देतं. त्यामुळे आपण वरतून आणि आतूनही खूप छानपैकी पोषण देऊन आपल्याला हेल्दी बनवायचं असतं. तर आता व्हिटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही जर आता घेत नसाल तर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई ही खरं तर रेग्युलरली कॅप्सूल घेतली तर तुमची स्किन ही खूप छान ग्लो करते आणि केसांसाठी सुद्धा ही अतिशय उत्तम असते. त्यामुळे वर्षातून 3 महिन्याचा कोर्स किंवा 4 महिन्याचा कोर्स तरी करावा आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही घ्यायला हवी. आता या व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करायचा? तर नंबर 1 वापर ते म्हणजे आपण याचं नाईट क्रीम बनवणार आहोत. तर नाईट क्रीम कसं बनवणार आहोत? व्हिटॅमिन ई कॅप्सूल जी आहे ही घ्यायची. त्याच्यातलं जे लिक्विड आहे म्हणजे जे ऑइल आहे हे ऑइल आपण वापरणार आहोत. आता ही आपण मेडिकलमधून घेतलेली व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल वापरतोय पण बऱ्याचदा व्हिटॅमिन ई ची वेगळी अशी बॉटल मिळते ती वापरली तरी सुद्धा चालू शकते. तर ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. ह्युमक्टिन प्रॉपर्टी ॲलोवेरा जेलमध्ये असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं जे मॉइश्चर असतं ते छानपैकी टिकवून ठेवायला आणि ते छान वाढवायला मदत करतं. रात्री आपण जर का या नाईट क्रीमनं मसाज केला आणि रात्री आपण मस्त तो मसाज करून झोपून गेलो तुम्हाला लक्षात येईल 4 दिवसामध्ये काय सुंदर रिझल्ट येतोय. खरं तर हे नाईट क्रीम जे आहे हे मी तुम्हाला हिवाळ्यामध्ये सजेस्ट करते. पण आता सुद्धा तुम्ही रेग्युलरली वापरायला काहीही हरकत नाही. पण अट एकच असते की त्याच्या आधी छान चेहरा स्वच्छ फेस वॉशनं धुवायचा आहे किंवा क्लिन्झिंग मिल्कनी क्लीन करायचा आहे आणि त्यानंतर हे क्रीम वापरायचं आहे. तर क्रीम करायचं कसं? मुळात 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही कॅप्सूल जी आहे ही 1 कॅप्सूल त्याच्यामध्ये आपण टाकायची आहे. जर का तुम्ही जास्त काळासाठी बनवून ठेवणार असाल तर 2 चमचे किंवा 3 चमचे घेतले तर त्याच्यामध्ये 3 कॅप्सूल्स घ्या आणि त्या कॅप्सूल्स त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्या पूर्णपणे फेटायच्या. आता फेटल्यानंतर काय होतं त्याचा क्रीम फॉर्म तयार होतो आणि हे जे क्रीम फॉर्म तयार झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला रोज रात्री झोपताना मसाज केलं तर मॅजिकल इफेक्ट येतात. अक्षरशः मॅजिकल इफेक्ट येतात. तुमची स्किन अशी तुकतुकीत व्हायला लागते, हायड्रेट वाटायला लागते, ग्लो व्हायला लागते आणि अँटी एजिंगसाठी हे अतिशय उत्तम असं नाईट क्रीम आहे. कुठलं नाईट क्रीम वापरावं, कुठले कॉस्मेटिक्स वापरावे असं जर का तुम्हाला प्रश्न पडत असेल तर अजिबात कोणाला विचारायला जाऊ नका आणि हे
डोळे झाकून नाईट क्रीम वापरा, ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल. नंबर 2 उपाय ते म्हणजे आपण याच्यापासून अंडर आय क्रीम बनवणार आहोत. आता हे इतकं सुंदर इमोलियंट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमच्या त्वचेला उत्तम आर्द्रता देण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा उपयोग होतो आणि हे शक्तिशाली असं अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्टली हे मिळाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग असतील ते सुद्धा कमी व्हायला मदत होतात. आता डोळ्याखालची जी काळी वर्तुळं आहेत, बऱ्याचदा असं होतं की अँटी एजिंगमध्ये जे फाईन लाईन्स आहेत ते आपल्याला जनरली इथे दिसायला लागतात किंवा डोळ्याच्या बाजूला पहिल्यांदा दिसायला लागतात. कारण तिथली जी स्किन असते ती अतिशय पातळ असते आणि तिथे जे नैसर्गिकरित्या ऑइल सिक्रीट व्हायला हवं ते तिथे पहिल्यांदा कमी होतं आणि मग चेहऱ्यावरचं कमी होतं. त्यामुळे सगळ्यात सेन्सिटिव्ह हा पार्ट असल्यामुळे किंवा तिथे जे ऑइल सिक्रीट होण्याची ज्या ग्लॅन्ड्स असतात त्या सगळ्यात आधी कमी काम करायला लागतात. ज्या वेळेला आपलं जसं वय वाढतं त्यावेळेला हळूहळू शरीरामध्ये हे जे बदल होतात ते पहिल्यांदा इथे जाणवतात किंवा मग डोळ्याखाली काळं जाणवायला लागतं. तर त्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे अतिशय उत्तम असं काम करते. आणि शिवाय पर्यावरणामुळे बऱ्याचदा काय होतं, आपण सगळा चेहरा कव्हर करतो पण आपले डोळे मात्र आपण कव्हर करू शकत नाही, असं होतं बऱ्याचदा. त्यामुळे सनग्लासेस खरं तर वापरायला हवेत, पण जर का तुम्ही वापरत नसाल तर तुमच्या डोळ्याखालचा हा जो काळेपणा आहे किंवा तिथे जर कोरडेपणा आला असेल तर त्यासाठी हे जे आय क्रीम मी तुम्हाला सांगते हे अतिशय उत्तम असं आहे. आता मुळातच बदाम ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई थोडंसं प्रमाणात असतंच, पण आता आपण बदाम ऑइल किंवा नारळाचं तेल याच्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही छानपैकी मिक्स करून घेतली. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती छान फेटून घ्यायची आणि ती अशी छान जेल फॉर्म मध्ये झाली की ती तुमच्या हलक्या अशा बोटाने तुम्ही तुमच्या डोळ्याखाली मसाज करायचा आहे. आणि फक्त लावायचं नाही तर मसाज करायचा आहे. मी मसाज करताना कायम सांगते की करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ते डोळ्याखाली मसाज करताना वापरायचं असतं, कारण त्याचा जोर हा हलका असतो, इतर बोटांचा जोर जास्त असतो. पण इथली जी स्किन असते ही खूप सेन्सिटिव्ह आहे. जास्त वेळ मसाज करा पण याच बोटाने मसाज करा, ज्याच्यामुळे तुमच्या स्किनला काही हार्मही होणार नाही आणि प्रॉपर मसाज होऊन ते छान पोषणही मिळेल. तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलनी आपण ही आय क्रीम बनवू शकतो. बदाम ऑइल किंवा नारळाचं तेल याच्यामध्ये एक कॅप्सूल आपल्याला घालायची आहे आणि त्याचं एक नाईट क्रीम आहे ते बनवून तुम्ही ठेवलं फ्रीजमध्ये तरी सुद्धा चालू शकणार आहे. आणि हे रोज रात्री तुम्ही वापरा, नक्की तुम्हाला इफेक्ट येईल. म्हणजे जर का खूप डोळ्याखाली काळं असेल तर मी म्हणणार नाही की तुम्हाला लगेच असं मॅजिकल इफेक्ट मिळेल, पण थोडंसं असं जाणवायला लागलेलं आहे, इथे सुरकुत्या जाणवतायत किंवा डोळ्याखाली थोडंसं ब्राउनिश दिसायला लागलेलं आहे, तर मात्र डेफिनेटली याचा उपयोग होतो. नक्की करून बघा. नंबर 3 ते म्हणजे आपण व्हिटॅमिन ई कॅप्सूल पासून एक छानपैकी फेस मास्क बनवू शकतो. आता मुळात हे ना फॅट सोल्युबल आहे, त्याच्यामुळे हे ड्राय स्किन वाल्यांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूल रोज खाल्ली तर चालू शकते, पण ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी ही रोज खाऊन चालणार नाही. आठवड्यातून 2 वेळेला ही कॅप्सूल खाल्ली तरी चालते किंवा चेहऱ्यावर सुद्धा वापरताना ऑइली स्किन वाल्यांनी ही शक्यतो वापरू नये. जर का तुम्हाला पॅच टेस्ट करून असं वाटत असेल की अरे हे आपल्या चेहऱ्याला सूट होतं आहे, पॅच टेस्ट कुठे करायची असते, कायम या साईडला पॅच टेस्ट करायची असते. ती पॅच टेस्ट केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की काहीही होत नाहीये, मग त्यानंतर तुम्ही 2 दिवसांनी हे वापरायला सुरुवात करू शकता, पण याचे अमेझिंग असे रिझल्ट मिळतात. मुळात तुम्हाला माहितीये का की हे प्रिझर्वेटिव्ह आहे. म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सूल जर का तुम्ही कुठल्याही इन्ग्रेडियंट मध्ये टाकून ठेवली तर ते बऱ्यापैकी प्रिझर्व्ह राहतं, म्हणजे खूप दिवस ते टिकतं आणि त्याचे जे गुणधर्म असतात ते अजिबात कमी होत नाहीत. आणि म्हणून आपण अशा पद्धतीचे क्रीम जेव्हा करू कुठलेही फेसचे किंवा कुठलेही आपण सिरम जे बनवतो किंवा केसांसाठी सिरम बनवतो त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे अक्षरशः जादूसारखं काम करतं. म्हणजे तुम्ही कुठलंही ऑइल जर वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकून जर का ते छान डायल्यूट करून घेतलं आणि मग तुम्ही तुमच्या केसांना लावलं तरी सुद्धा हेअर ग्रोथसाठी ते अतिशय उत्तम ठरतं. मॉइश्चर खूप छान राहतं. आता जे ड्राय स्कॅल्प आहे त्याच्यासाठीही ते उत्तम ठरतं. आता मी तुम्हाला सांगते ते म्हणजे फेस मास्क. आणि माती घ्यायची आहे, किंचित अगदी चिमूटभर अशी हळद घ्यायची आहे, त्यानंतर केसरचं पाणी घ्यायचं आहे आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्यायची आहे. आता केसरचं पाणी काय करायचं, केसरचं पाणी जे आहे हे रात्री असं छानपैकी एका छोट्याशा वाटीमध्ये भिजवून ठेवायचं. ते छानपैकी
मस्त असं लालसर असं पाणी होतं आणि हे पाणी त्याच्यामध्ये टाकून मस्त त्याचा एक फेस पॅक बनवायचा आणि हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला लावायचा. तुम्ही आठवड्यातून 3 वेळेला जरी हा फेस पॅक लावला तरी तुम्हाला लक्षात येईल की स्किन इतकी सॉफ्ट व्हायला लागली आहे, ग्लो होते आहे आणि चेहऱ्यावरचं हायड्रेशन जे आहे ना ते छान होते. आता बऱ्याचदा काय होतं की मुलतानी माती किंवा डाळीच्या पिठाने चेहरा कोरडा पडतो. जर का तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्याच्यामध्ये टाकली तर हा जो कोरडेपणा आहे तो कोरडेपणा येणं पूर्णपणे बंद होईल. त्यामुळे जे कोणी म्हणतं की आम्हाला मसुराची डाळ किंवा मग बेसन पीठ हे सूट करत नाही, खूप ड्राय पडते स्किन किंवा इचिंग होतं, तर त्यांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून असे मास्क बनवून बघा. तुम्हाला नक्की त्याचा चांगला रिझल्ट मिळेल. नंबर 4 उपाय ते म्हणजे खूप जण मला विचारतात की आमचे ओठ काळे आहेत, आम्ही काय करायचं? ओठांसाठी तो काळेपणा जाण्यासाठी असं गुलाबी व्हावेत ओठ असं वाटतं. तर मुळात खरं सांगू का, नॅचरली तुमचं जेनेटिक जसं आहे तसेच ते ओठ असणार आहे. त्याच्यामध्ये जे काळपटपणा आहे, हा काळपटपणा आधीपासूनच आहे की कालांतरानं आलेला आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की पोषण प्रॉपर मिळालं नाही किंवा खूप उन्हाचा संपर्क आला तरी सुद्धा ओठांवर काळेपणा येतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अजिबात क्वालिटी नसलेल्या लिपस्टिक्स वापरल्या तरी सुद्धा काळेपणा येतो. अशा प्रकारे जर काळेपणा आला असेल तर तो कमी होऊ शकतो. त्यासाठी काय करायचंय, कुठलंही लिप बाम घ्या. तुमच्याकडे जे कुठलं लिप बाम असेल ते घ्या किंवा व्हॅसलीन घ्या, हरकत नाही. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकायची आहे. त्याचं छानपैकी मिश्रण तयार करायचं आहे आणि हे छान डबीमध्ये काढून घ्यायचं आणि रात्री झोपताना न विसरता जर का तुम्ही महिनाभर हे वापरून बघितल्यानंतर मी चॅलेंज देऊन सांगते तुम्हाला, तुमच्या ओठांचा काळेपणा हा हळूहळू कमी व्हायला लागेल. अतिशय सोपं म्हणजे 2च गोष्टींमध्ये आपण काय करू शकतो, हीच तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलची गंमत आहे. ती मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे. तर हे नक्की करून बघा. याने डेफिनेटली फरक पडतो. पण एकच आहे, आपण ज्यावेळेला ह्या गोष्टी करतो म्हणजे मी ज्या तुम्हाला रेमेडी सांगते त्या खूप माइंडफुली करायच्या असतात, खूप मनापासून करायच्या असतात. त्याचे रिझल्ट्स काय येतात, कशासाठी येतात, ही जी मी बडबड करते ती त्यासाठी करत असते की ज्यामुळे तुम्हाला त्याचे उपयोग कळतील आणि ते उपयोग आपल्या मेंदूला कळले ना की त्यानंतर आपोआप आपण ते आत्मसात करायला लागतो आणि मग त्याचे रिझल्ट्स आपल्याला पटापट मिळायला लागतात. त्यामुळे हे समजून घ्या, रिझल्ट्स मिळणार आहेत असा एक विश्वास ठेवून अगदी सातत्यानं करा, त्याचा नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल. आता नंबर 5 मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की एरंडेल तेलामध्ये जर का तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही छानपैकी डायल्यूट केली. आता एरंडेल तेल हे खूप थिक असतं. त्या एरंडेल तेलामध्ये जर का 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडंसं बदाम ऑइल टाकायचं. हे छान मिक्स करून तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावलं, म्हणजे केसांच्या मुळाशी लावलं, तर तुम्हाला लक्षात येईल की जिथे केस नाहीयेत, विरळ आहेत, तिथले केस हळूहळू यायला लागलेले आहेत. मुळात काय होतं की एरंडेल तेल केसांना छान वाढ देत असतं, पण व्हिटॅमिन ई जे आहे ते तुमच्या तिथल्या केसांमध्ये जो कोरडेपणा आलेला आहे किंवा ते एक छिद्र बंद झालेलं असतं, ते ओपन करायला मदत करतं आणि म्हणून व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि एरंडेल तेल किंवा बदाम ऑइल ह्याच्या मिक्सचरनी हे मॅजिक घडू शकतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमच्या अगदी मुळाशी जे आहे ना, तिथे हलक्या हातानं मसाज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही लावलं की मग कसा रिझल्ट येत नाही, तर तसा रिझल्ट येणार नाही. त्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं तरी छानपैकी हलक्या हातानं मसाज करावा लागेल आणि हे एकदा किंवा 2दा केल्यानं हा चमत्कार घडत नाही. हे किमान तुम्हाला 2 महिने करत राहायला पाहिजे. पण ह्याचा मॅजिकल असा इफेक्ट येतो. तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा अशा पद्धतीनं वापर करून आपल्या केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी म्हणजे स्किनसाठी आपण छान ग्लो आणायला मदत करू शकतो आणि केस वाढीसाठी सुद्धा मदत करू शकतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल. या ज्या छोटे-छोटे नुस्खे आहेत, रेमेडीज आहेत, हे अगदी घरी करून बघण्यासारखे आहेत. मी म्हणेन की अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आहेत, त्यांच्यासाठी तर हे अतिशय सोपं आहे. कारण मुळातच त्यांची स्किन किंवा त्यांचे केस हे अजूनही साथ देत असतात. त्यांनी जर हे आत्ताच या गोष्टी केल्या, तर त्याचे डेफिनेटली फायदे मिळतात. नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. भरभरून बोला. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.